आजची रात्र कोठडीतच जाणार आहे अशी माहिती मिळते। कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांच्या अटकेवरील सुनावणी पूर्ण झालेली आहे। मात्र यावेळी कोर्टाने आपला निकाल राखून ठेवलेला आहे। दरम्यान कथित मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड अरविंद केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केलेला आहे। पीएमएलए कोर्टामध्ये ईडीकडून युक्तिवाद करण्यात आला। त्यात केजरीवालांच्या 10 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणीही करण्यात आली आहे। या घोटाळ्यातनं केजरीवालांनी 600 कोटी कमावल्याचा आरोप ईडीने केलेला आहे। कथित मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड अरविंद केजरीवाल आहेत असा दावा ईडीने कोर्टात केला। ईडीकडून 10 दिवसांच्या कोठडीची ही मागणी करण्यात आली आहे। केजरीवालांनी या घोटाळ्यातून 600 कोटी कमावल्याचा दावा ईडीचा आहे। घोटाळ्यातील पैशांचा गोवा विधानसभा निवडणुकीसाठी वापर केला असा आरोपही करण्यात आलाय। मद्य धोरण बनवण्यामध्ये केजरीवालांचा हात आहे असाही दावा करण्यात आलाय। तर केजरीवालांचा कोठडीतला मुक्काम वाढल्यास दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे। केजरीवालांनी राजीनामा दिल्यास राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत दिल्लीच्या उपराज्यपालांना अधिकार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे त्यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे। केजरीवालांचा जेलमधला मुक्काम वाढल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे। घटनात्मक पेच निर्माण झाला तर राष्ट्रपती राजवट लावण्याचे उपराज्यपालांना अधिकार आहेत। उपराज्यपाल हे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात। लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या सेक्शन 239 AB नुसार एलजींना असे अधिकार आहेत।